नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रामप्रसाद सुखदेव शिंपी, फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये मानसशास्त्र हा विषय इंग्रजी व मराठी माध्यमातून अध्यापन करीत. विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्रामध्ये मन, मेंदू आणि प्रामुख्याने मानवी वर्तनाचा अभ्यास करताना दिसून येतो. आज आपण प्रकरण क्रमांक 4 बोधात्मक प्रक्रिया याचा अभ्यास करणार आहोत. बोधात्मक प्रक्रिया या मानसिक प्रक्रियांवर आधारित असतात. यामध्ये स्मरण, अध्ययन आणि विचार प्रक्रिया या 4 घटकांचा अभ्यास किंवा समावेश होतो. हे घटक आपण आता पीपीटीच्या माध्यमातून बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाठाची सुरुवात करताना आधी आपण एक कृती करूया. पुढील उदाहरणे वाचा व त्यातील प्रत्येकात वर्णन केलेल्या बोधात्मक प्रक्रियेचे नाव शोधण्याचा प्रयत्न करा. रीनाला ओव्हनमध्ये ठेवलेल्या पिझ्झाचा जळका वास ताबडतोब आला. जळका वास. महेश हा मानसशास्त्राचे शिक्षक वर्गात काय शिकवत आहेत याकडे नेहमी लक्ष देतो. लक्ष देणे, अवधान. प्राध्यापक श्री पाटील यांना त्यांचा एक माजी विद्यार्थी अचानक भेटला. त्यांनी त्या विद्यार्थ्याचे नाव आठवण्याचा प्रयत्न केला. नाव आठवणे, स्मरण. हा गोष्टीचे पुस्तक वाचत होता व त्यातून तो गृहपाठ करण्यास विसरला. विसरणे, विस्मरण. सर्व फायदे व तोटे विचारात घेऊन दिनेशने त्याचा व्यवसाय बदलण्याचा ठरवले. व्यवसाय बदलणे, ठरवणे म्हणजेच विचार प्रक्रिया. या ठिकाणी आपण विचार प्रक्रिया, अवधान, अध्ययन, विस्मरण अशा अनेक घटकांचा समावेश केलेला आहे. तो बोधात्मक प्रक्रियेमध्ये येतो. बघा, बोधात्मक प्रक्रिया म्हणजे मेंदूच्या उच्च दर्जाच्या अशा सर्व प्रक्रिया ज्याद्वारे आपणास सभोवताली असणाऱ्या जगाची जाणीव होते व आकलन होते. बोधात्मक प्रक्रियामध्ये मानसशास्त्राच्या बोधात्मक मानसशास्त्र या शाखेमध्ये त्याचा सखोल अभ्यास केलेला दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने अवधान, वेदन, संवेदन, अध्ययन, स्मरण, विस्मरण, विचार करणे, समस्या सोडवणे, तर्क करणे, निर्णय घेणे इत्यादी विविध बोधात्मक प्रक्रियांचा समावेश झालेला दिसून येतो. आता हे जे बोधात्मक प्रक्रिया आहेत हे वेदन प्रक्रियेवर आधारित आहे. वेदन प्रक्रिया म्हणजे काय, तर उद्दीपकाची जाणीव निर्माण करणाऱ्या प्रक्रियेस वेदन असे म्हणतात. याला सेन्सेशन असं सुद्धा म्हटलं जातं. आपण सर्वजण पंचेंद्रियाच्या माध्यमातून म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ इत्यादी वेदन इंद्रियांच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ही जाणीव आपल्याला वेदन इंद्रियाद्वारे झालेली दिसून येते. आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक उद्दीपकांची आपल्याला ज्ञानेंद्रियामार्फत सतत जाणीव होत असते. परंतु सभोवतालच्या सर्वच उद्दीपकांकडे आपले एकाच वेळी लक्ष जाते असे नाही. काही उद्दीपकांचे आपण दुर्लक्ष सुद्धा करतो. तर आपण काही उद्दीपकांची निवड करतो व त्यामुळे त्याच उद्दीपकांची आपल्याला जाणीव होते. म्हणून अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. अटेन्शन म्हणजे एखाद्या उद्दीपकाकडे आपण काही वेळेस जाणीवपूर्वक, काही वेळेस अजाणतेपणे लक्ष देतो किंवा अवधान देतो. आता अवधान म्हणजे काय ते आपण बघूया. यासाठी काही व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. सभोवतालच्या परिस्थितीमधून काही ठराविक उद्दीपकांचीच निवड करण्याची प्रक्रिया म्हणजे अवधान होय. आपल्या आजूबाजूला अनेक उद्दीपक असतात, स्टिम्युलस असतात. त्यातील काहीच उद्दीपक, निवडकच उद्दीपक आपण जाणीवपूर्वक त्यांच्या लक्ष देतो, त्याला अवधान असं म्हटलं जातं. गिलफोर्ड यांच्या मते जाणीवेच्या क्षेत्रातील वस्तू, व्यक्ती व घटना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. तर नॉर्मन मन यांच्या मते ज्या मानसिक प्रक्रियाद्वारे काही ठराविक उद्दीपक समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणले जाते ती मानसिक प्रक्रिया होय. आता या ठिकाणी 2 घटक सांगितलेले आहेत, केंद्र अवस्था आणि बाह्य अवस्था. चित्राद्वारे बघूया आपण. याला केंद्र अवस्था असं म्हणतात, तर त्याच्या आजूबाजूला जो घटक आहे याला बाह्य अवस्था असं म्हणतात. म्हणजेच स्पष्ट जाणीवेचे स्थान याला केंद्रस्थान किंवा मध्य कक्ष असं म्हणतात.
इंग्रजीमध्ये याला फोकस असं म्हटलं जातं. तर त्याच्या आजूबाजूचा घटक याला पुसट जाणीवीचे क्षेत्र, बाह्य कक्षा, मार्जिन किंवा बॅकग्राऊंड असं म्हटलं जातं. तर व्यापक अनुभवाचे विश्व त्याही पलीकडे, म्हणजे आजूबाजूला असलेले जे काही घटक आहेत या सर्व घटकांचा समावेश हा अवधान, अटेन्शन या प्रकारामध्ये केला जातो. बऱ्याच वेळा आपण कॉकटेल पार्टी इफेक्ट, सिलेक्टिव्ह अटेन्शन याचा सुद्धा समावेश बऱ्याच वेळा बघतो. म्हणजेच काय, तर आजूबाजूला भरपूर जरी गोंधळ असला, गोंगाट असला, तरी सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक ऐकू शकतो किंवा त्याच्याकडे अवधान देऊ शकतो. या प्रक्रियेला कॉकटेल पार्टी इफेक्ट असं म्हटलं जातं. अवधानावर परिणाम करणारे घटक. अवधानावर दोन प्रमुख परिणाम करणारे घटक दिसून येतात. वस्तुनिष्ठ घटक, यामध्ये उद्दीपकाची तीव्रता, उद्दीपकाचे आकारमान, उद्दीपकाची पुनरावृत्ती आणि उद्दीपकाची हालचाल हे 4 वस्तुनिष्ठ घटक दिसतात. आता याला वस्तुनिष्ठ घटक म्हटलंय, ऑब्जेक्टिव्ह, म्हणजेच सर्वसाधारणपणे सर्व व्यक्तींना कमी जास्त प्रमाणामध्ये अशाच प्रकारचा अनुभव येतो. तर व्यक्तिनिष्ठ यामध्ये व्यक्तिभिन्नता आढळून येते. प्रामुख्याने याच्यामध्ये अभिरुची, प्रेरणा आणि मनस्थितीचा समावेश झालेला दिसून येतो. तर अभिवृत्ती सुद्धा या ठिकाणी दिसून येते. अवधानाची अंगे ही प्रमुख 4 प्रकारामध्ये आहे. अवधान कक्षा, स्पॅन ऑफ अटेन्शन, अवधान विकर्षण, फ्लक्च्युएशन ऑफ अटेन्शन, अवधान विभाजन, डिव्हिजन ऑफ अटेन्शन आणि अवधान दोलन, याला फ्लक्च्युएशन किंवा शिफ्टिंग ऑफ अटेन्शन असं देखील म्हटलं जातं. अवधान कक्षा. अवधान कक्षा, स्पॅन ऑफ अटेन्शन म्हणजे व्यक्ती एकाच दृष्टिक्षेपात जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष देऊ शकतो ती संख्या होय. म्हणजे वाचताना ॲट अ ग्लान्स किती शब्द आपण वाचू शकतो त्याला अवधान कक्षा असं म्हटलं जातं. आपली अवधान कक्षा अत्यंत मर्यादित स्वरूपाची आहे. साधारणपणे सामान्य व्यक्तीची अवधान कक्षा 7 ते 8 अंकापर्यंत असते किंवा अक्षरापर्यंत असते. म्हणूनच पोस्टाचे पिनकोड किंवा दूरध्वनी क्रमांक कधीही 7 ते 8 अंक या मर्यादेपेक्षा अधिक मोठे नसतात. आता जर आपल्याला दूरध्वनी किंवा मोबाईलचा नंबर लक्षात ठेवायचा असेल तर आपण 10 अंकी संख्या 10 अंक असं ॲट अ ग्लान्स लक्षात ठेवत नाही, तर त्याची आपण फोड करतो. म्हणजे 4 अंकी, 3 अंकी किंवा 2 अंकी संख्यामध्ये एखादा मोबाईल नंबर किंवा दूरध्वनी क्रमांक किंवा पिनकोड आपण लक्षात ठेवतो. हे अवधान कक्षा या संकल्पनेवर आधारित आहे. यामध्ये प्रामुख्याने वय, बुद्धिमत्ता, सराव, अनुभव इत्यादी घटकांचा अवधान कक्षेवरती परिणाम होतो. उदाहरणार्थ, सरावामुळे टेलिफोन ऑपरेटर किंवा टंकलेखक यांची अवधान विस्तार कक्षा सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा अधिक असू शकते. तसंच जर आपण ट्रॅफिक पोलीस बघितलं तर त्यांना ॲट अ ग्लान्स फार कमी सेकंदामध्ये सुद्धा गाडीचा वाहन क्रमांक काय आहे हे पटकन इतरांच्या तुलनेमध्ये बघू शकतात किंवा लक्षात ठेवू शकतात. आता यावर आधारित एक प्रसिद्ध प्रयोग आहे, तो आपण बघूया. साधारणतः 50 मिलीसेकंडपेक्षाही कमी स्वरूपामध्ये व्यक्तीला चित्रामध्ये जे काही एखादा शब्द दाखवलेला आहे किंवा अक्षर दाखवलेलं आहे ते त्याच क्रमाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करावा लागतो. याला जॉर्ज स्पर्लिंग एक्सपेरिमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. आता आपण तो प्रयोग करून बघूया. तुमच्या स्क्रीनवरती काही सेकंदापर्यंत एखादा अक्षर दिसणार आहे, तो तुम्हाला त्याच क्रमाने लक्षात ठेवायचा आहे. बघा, FGEPDWTOMKVQ. सांगा बरं कोणते शब्द होते. हे जर सांगायचं झालं तर त्यातील काही सुरुवातीचे शब्द आणि शेवटचे शब्द हे मध्य शब्दांपेक्षा किंवा अक्षरांपेक्षा आपण तुलनेने अधिक जास्त प्रमाणामध्ये लक्षात ठेवू शकतो. याला सिरियल ऑर्डर इफेक्ट असं देखील म्हटलं जातं. इथं याच संकल्पनेवर आधारित जॉर्ज मिलर यांनी सुद्धा एक प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग द मॅजिकल नंबर 7 प्लस ऑर मायनस 2 7 अधिक किंवा वजा 2 या संकल्पनेवर वापरला जातो. म्हणजेच काय, जेव्हा आपल्याला मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा असतो तेव्हा आपण 5 अंकी, 3 अंकी, 2 अंकी किंवा त्याची 10 अंकाची जी काही संख्या आहे ती विशिष्ट फोड करून लक्षात ठेवतो. ही संकल्पना जॉर्ज मिलर यांनी सांगितलेली आहे.
आता याच संकल्पनेवर आधारित एक आपण प्रयोग करणार आहोत. तुमच्या स्क्रीनवरती काही नंबर्स येतील किंवा काही अल्फाबेट्स येतील, ते तुम्हाला आहे त्या क्रमाने स्मरणात ठेवायचे आहेत. बघा, MUTGIKTLRSWP. आता ही जी सिक्वेन्स आहे ही काय असू शकेल हे तुम्हाला त्याच क्रमाने लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी सुद्धा आपण सिरियल ऑर्डर इफेक्ट बघत असतो. म्हणजे या ज्या काही संख्या किंवा अक्षर आहेत हे त्या विशिष्ट क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी सुरुवातीचे काही शब्द आणि शेवटचे काही शब्द हे मध्य शब्दापेक्षा तुलनेने अधिक जास्त प्रमाणामध्ये लक्षात राहू शकतात. जसं आपण बघितलं तर MU हे शब्द लवकर लक्षात राहतील आणि शेवटचं Y आणि P हे लक्षात राहू शकतात. बघा, तसंच त्यावर आधारित एक चित्र सुद्धा दाखवलं जातं. त्या चित्रामध्ये काय काय आहे ते तुम्हाला बारकावे कमीत कमी सेकंदामध्ये ओळखायचे आहेत. बघा, आता जर तुम्हाला याच्यात सांगितलं की या चित्रामध्ये काय काय आहे तर त्याच्यामध्ये झाडं किती आहेत, अजून काय आहे, हे बारकावे लक्षात ठेवावं लागतं. त्याला स्पॅन ऑफ अटेन्शन नावाचा प्रयोग आहे. आता अजून एक आपण प्रयोग करून बघू. या प्रयोगामध्ये जेव्हा मी रेडी म्हणेल तेव्हा स्क्रीनवरती जेवढे काही डॉट्स दिसणार आहेत ते किती आहेत हे तुम्हाला मोजायचे आहेत. प्रत्येक स्लाइडवरती काही डॉट्स हे विखुरलेल्या स्वभावामध्ये आहेत, तर काही ठिकाणी एका विशिष्ट रचनेमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. तुम्हाला विखुरलेले शब्द म्हणजे रँडमली असलेले डॉट्स किंवा एका विशिष्ट पॅटर्न मधलेले असलेले डॉट्स हे कुठले अधिक जास्त प्रमाणात लक्षात राहतात हे ओळखायचं आहे. बघा, आता या जर आपण प्रयोगात बघितलं तर फार कमी सेकंदामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती काही डॉट्स रँडमली दिसत होते. हे जे काळ्या बॅकग्राऊंड मधले असलेले डॉट्स आहेत हे विखुरलेल्या स्वरूपामध्ये होते, त्यामुळे ते लक्षात ठेवण्यासाठी तुलनेने अवघड गेलेलं आहे. तर पांढऱ्या ठिकाणी एका विशिष्ट प्रकारामध्ये जसं इथे 6 डॉट्स आहेत हे लक्षात ठेवणं तुलनेने सोपं झालेलं आहे. अशा प्रकारचे सुद्धा काही प्रयोग हे मानसशास्त्रामध्ये केले जातात. ही फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून अशा प्रकारचे प्रयोग या ठिकाणी दाखवलेले आहेत. पुढची संकल्पना बघणार आहोत, अवधान विकर्षण किंवा विचलन. विशिष्ट उद्दीपकावर लक्ष केंद्रित केल्यावरती काही अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यांमुळे व्यक्तीचे लक्ष दुसऱ्या उद्दीपकाकडे जाते, यालाच अवधान विकर्षण असे म्हटले जाते. उद्दीपकांची तीव्रता, उद्दीपकांचे आकारमान, उद्दीपकाची हालचाल इत्यादी बाह्य अडथळ्यांमुळे अवधान विकर्षण होऊ शकते. उदाहरणार्थ, अभ्यास करत असताना शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात सुरू केलेल्या चित्रपटाच्या गाण्याकडे तुमचे अवधान विकर्षण होऊ शकते. आता ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण अभ्यास करताना अचानकपणे एखादं भांडं पडलं, एखादा मोठा आवाज झाला किंवा टेलिफोनचा आवाज झाला, हे जे काही गोष्टी आहेत या ठिकाणी आपलं एका उद्दीपकाकडून दुसऱ्या उद्दीपकाकडे आपलं विकर्षण किंवा विचलन झालेलं दिसून येतं. काही वेळा बिघडलेली शारीरिक किंवा मानसिक स्थिती, अभिरुचीची कमतरता, मनोन्यास इत्यादी अंतर्गत अडथळ्यांमुळे देखील अवधान विकर्षण होऊ शकते. तुमचे पोट दुखत असल्यास तुमचे अवधान विकर्षित होऊ शकत नाही किंवा विकर्षित किंवा विचलित होते. बऱ्याच वेळा विद्यार्थी सुद्धा अशा प्रकारचे काही कारणं सांगतात आणि त्यामुळे त्यांचं लक्ष केंद्रित होत नाही. अवधान विभाजन. काही व्यक्ती एकाच वेळी 2 गोष्टी करताना आपण पाहतो, जसं पुस्तक वाचणे, टीव्ही बघणे, गाणे ऐकणे आणि टीव्ही बघणे, असं एकाच वेळेस 2 गोष्टी किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टी करताना दिसतात. पण ज्यावेळेस आपण अवधानाचा अभ्यास करतो तेव्हा असं सिद्ध झालेलं आहे की जरी व्यक्ती आपण 2 किंवा जास्त गोष्टी करत असलो तरी एकाच वेळेस एकच गोष्टी करताना दिसून येतो. बघा, जेवण व पेपर वाचणे, तसेच विणकाम करणे व टीव्ही पाहणे अशा सायमल्टेनियसली गोष्टी होताना दिसतात, तरी सुद्धा एक गोष्ट ही पूर्ण लक्ष देऊन केली जाते तर दुसरी गोष्ट ही नकळतपणे होत असते. याला सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण कळत नकळतपणे एखादी गोष्ट करत राहतो. म्हणजेच 2 गोष्टी चालू असतात पण एकाच गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं जातं. परंतु खऱ्या अर्थाने व्यक्ती एकाच वेळी 2 गोष्टीकडे अवधान देऊ शकत नाही. वरील दोन्ही उदाहरणात
व्यक्ती एक क्रिया यांत्रिक पद्धतीने करत असतो तर दुसऱ्या क्रियेकडे तिने पूर्ण लक्ष दिलेले आहे. आता आपण बऱ्याच वेळा बघतो की टीव्ही बघतोय आणि आपण जेवण करतोय. या ठिकाणी कधी कधी टीव्ही बघण्यात आपण एवढं गर्क होतो की आपण काय पदार्थ खातो आहे किंवा त्याचं चव काय हे सुद्धा कधी कधी आपल्याला कळत नाही किंवा आपल्या ताटातले पदार्थ संपलेले आहेत याचं सुद्धा आपल्याला भान राहत नाही. म्हणजेच एक गोष्ट आपण यांत्रिक पद्धतीने करतो तर एक गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक अवधान देत असतो. अजून एक उदाहरण बघूया. जसे पेपर वाचणे व टीव्ही पाहणे या क्रियांकडे पूर्ण लक्ष दिले जाते व जेवणे व विणकाम करणे याकडे अवधान दिलं जात नाही. तर व्यक्तीने एकाच वेळी 2 किंवा त्यापेक्षाही अधिक क्रियांकडे अवधान देण्याचा प्रयत्न केल्यास त्यात अनेक चुका होतात, व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते व मानसिक गोंधळ वाढतो. बऱ्याच वेळा सुद्धा आपण बघतो की काही व्यक्ती हेडफोन लावलेला आहे आणि गाडी चालवत आहेत किंवा रस्त्यावरनं चाललेले आहेत आणि त्यावेळेस सुद्धा काही वेळेस अपघात घडलेले दिसून येतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला वर्तमानपत्र वाचणे आणि सुईत दोरा ओवणे असे दोन्ही कार्य एकाच वेळी करण्यास सांगितले असता बऱ्याच व्यक्ती कोणतेही एक कार्य सफाईदारपणे बिनचूक करू शकणार नाही. कारण की या ठिकाणी दोन्हीकडे आपल्याला जाणीवपूर्वक अवधान देणं गरजेचं असतं. आता यावर आधारित एक प्रयोग या ठिकाणी मांडलेला आहे. बघा, 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये ए ते झेड अक्षरे न थांबता लिहा. झेड पर्यंत पोहोचल्यास पुन्हा ए पासून सुरुवात करा. चुकांची नोंद करा. म्हणजे 1 मिनिटामध्ये ए बी सी डी असं सतत म्हणत जायचं. झेड झालं की परत ए सुरुवात करायचं आहे. ही पहिली अवस्था आहे. त्यानंतर 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये विषम संख्या जसे 1 3 5 7 9 मोठ्याने म्हणा. म्हणजे काय तर सुरुवातीला ABCD म्हणायचंय, नंतर विषम संख्या म्हणायचंय आणि नंतर ABCD आणि विषम संख्या एकाच क्रमाने सतत एकाआड म्हणायचं. म्हणजे 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये क्रिया 1 आणि क्रिया 2 एकाच वेळी करायच्या. म्हणजे A1 B3 C5 अशा प्रकारामध्ये त्याचा तुम्हाला प्रयोग करायचा आहे. घड्याळाच्या लोलकाप्रमाणे अवधानाचीही आंदोलने होत असतात. याला अवधान दोलन असे म्हटले जातं. आपण दीर्घकाळ एकाच उद्दीपकाकडे अवधान देऊ शकत नाही. या ठिकाणी संशोधनाने असे सिद्ध केलेले आहे की एका उद्दीपकाकडे आपण जास्तीत जास्त फक्त 30 सेकंदापर्यंतच लक्ष देऊ शकतो. त्यानंतर जर व्यक्तीला आवड असेल किंवा त्या उद्दीपकाची तीव्रता जास्त असेल तरच आपलं ते अवधान त्या उद्दीपकाकडे राहतं अथवा दुसऱ्या उद्दीपकाकडे आपलं अवधान विचलित होतं. आपले अवधान काही सेकंदासाठी एका उद्दीपकावरून दुसऱ्या उद्दीपकाकडे जाते व तेथून पुन्हा मूळ उद्दीपकाकडे येते. या प्रक्रियेला अवधान आंदोलन असे म्हणतात. थकवा, अभिरुचीची कमतरता, दुसऱ्या उद्दीपकाचे अधिक आकर्षण, स्वरूप इत्यादी कारणांमुळे अवधान आंदोलन घडून येतात. एक उदाहरण बघूया. जेव्हा तुम्ही तुमचे शिक्षक काय शिकवत आहात याकडे अवधान देत असतात तेव्हा काही क्षणांसाठी तुमची अवधान शेजारी बसलेल्या मित्राकडे किंवा वर्गाबाहेर उभ्या असलेल्या शिपायाकडे जाते व परत तुमचे शिक्षक काय शिकवत आहेत त्याकडे अवधान होते. आता हे बऱ्याच वेळा आपण असा अनुभव घेतो. एका गोष्टीकडे आपण अवधान देत असताना सहज कधी नकळतपणे किंवा कधी पर्पजफुली जाणीवपूर्वक आपण एका उद्दीपकाकडून दुसऱ्या उद्दीपकाकडे आपलं अवधान शिफ्ट झालेलं दिसून येतं. आता बऱ्याच वेळा हा एक प्रयोग केला जातो. या प्रयोगामध्ये रिव्हर्सिबल फिगर नावाचा हा जो प्रयोग आहे या प्रयोगात 2 चित्र दाखवलेले आहेत. जेव्हा आपण पांढऱ्या भागाकडे सतत लक्ष द्यायचा प्रयत्न केला, जरी आपण जाणीवपूर्वक पांढऱ्या भागाकडे लक्ष देत असलं तरी अचानकपणे आपलं पांढऱ्या भागाकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा नकळतपणे काळ्या भागाकडे सुद्धा लक्ष दिलं जातं. याला फ्लक्च्युएशन असं म्हटलं जातं. जसं या चित्रामध्ये मध्य भागाकडे जर तुम्ही बघितलं तर फुलदाणी किंवा पिलर सारखं चित्र दिसेल, तर काळ्या भागाकडे बघितलं तर 2 व्यक्तीच्या चेहरे दिसून येतात. याला रिव्हर्सिबल फिगर म्हणतात. म्हणजेच पांढऱ्या भागाकडनं काळा भाग, काळ्या भागाकडनं पांढऱ्या भागाकडे असं सतत अवधानाचं दोलन झालेलं दिसून येतं. घटक बघणार आहोत आपण. संवेदन, परसेप्शन. समजा एखादी व्यक्ती तुम्हाला अवगत नसलेल्या भाषेत, उदाहरणार्थ चीनी भाषेत किंवा दुसऱ्या भाषेमध्ये
बोलत आहेत. अशा परिस्थितीत चीनी भाषेचा तुम्हाला पूर्वानुभव नसल्यामुळे ती व्यक्ती नेमके काय बोलत आहेत हे तुम्हाला अर्थबोध होणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला ती व्यक्ती केवळ काहीतरी बोलत आहे एवढेच जाणीव होते. आता या ठिकाणी ती भाषा आपल्याला समजत नाही, म्हणून ती भाषेमध्ये तो व्यक्ती काय बोलतो हे आपल्याला कळत नाही, पण संवेदना त्या ठिकाणी होते. म्हणजे सेन्सेशन आपल्याला काय कळतंय की आपल्याशी तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय एवढंच आपल्याला त्या ठिकाणी कळू शकतं. समजा एखादी व्यक्ती तुम्हाला अवगत असलेल्या भाषेत, मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये किंवा अन्य भाषेमध्ये जी तुम्हाला येते त्या भाषेमध्ये बोलत आहे. अशा परिस्थितीत मराठी किंवा इंग्रजी भाषेचा तुम्हाला पूर्वानुभव म्हणजे ती भाषा तुम्हाला येत आहे, म्हणून ती व्यक्ती नेमके काय बोलत आहे हे तुम्हाला सहजपणे कळू शकते. म्हणजेच आपले त्या ठिकाणी संवेदन झाल्याचं दिसून येतं, परसेप्शन त्या ठिकाणी होते. दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या सभोवताली असलेल्या विविध वस्तू, ध्वनी, स्पर्श, चव, गंध, दृश्य इत्यादी सहजपणे ओळखू शकतो व त्यांना नावेही देऊ शकतो. हे जे आपण जे सगळे घटक बघतोय हे आपण पूर्वी अनुभवलेले आहेत, म्हणून त्यांना आपल्याला संवेदन झालेले दिसून येतं. बाह्य जगाचे आकलन होत असताना सर्वप्रथम वेदन घडून येते, सेन्सेशन, त्यानंतर अवधान घडून येते, अटेन्शन, व शेवटी मेंदूमार्फक उद्दीपकाला अर्थ दिला जातो. या ठिकाणी आपण परसेप्शन असं म्हणता येईल. म्हणजेच वेदन, अवधान आणि मग संवेदन अशा क्रमाने त्याचा विकास झालेला दिसून येतो. सेन्सेशन, अटेन्शन आणि मग परसेप्शन. उद्दीपकाला अर्थ देण्याची ही प्रक्रिया म्हणजेच संवेदन होय. कोणत्याही उद्दीपकाला अर्थ देण्यासाठी पूर्वानुभव असणे आवश्यक आहे. इंटरप्रिटेशन करायला आपल्याला ती गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. बाह्य वातावरणातून प्राप्त झालेल्या माहितीचा पूर्वानुभवाद्वारे अर्थ देण्याची प्रक्रिया म्हणजे संवेदन होय. आता या ठिकाणी काही संवेदनाशी संबंधित असलेले तथ्य मांडलेले आहेत. आता बऱ्याच वेळा आपण अशा प्रकारचे चित्र बघतो, त्यामध्ये एल, एच आणि बी अशी अक्षरं आहेत असं आपण गृहीत धरतो. या ठिकाणी 13 असं जरी आपल्याला दिसत असलं तरी आपण बी आहे हे गृहीत धरतो. म्हणजेच तुमच्यापैकी अनेकांना वरीलपैकी तिसऱ्या उद्दीपकाचे 13 असे अंकाचे स्वरूपात संवेदन न होता बी या इंग्रजी मुळाक्षराच्या स्वरूपात संवेदन झालेले असावे. यालाच समग्रतेकडून अंशिकतेकडे असणारी प्रक्रिया असे म्हटलं जातं. आपल्या होणाऱ्या प्रत्येक जाणीवेकडे आपण लक्ष दिले असता आपल्याला ज्ञानेंद्रियांवर ताण पडेल. त्यामुळे बऱ्याच वेळा एखाद्या उद्दीपकाला अर्थ देत असताना आपला मेंदू संदर्भाचा किंवा सामान्य ज्ञानाचा वापर करतो. या प्रक्रियेलाच समग्रतेतून अंशिकतेकडे जाण्याची प्रक्रिया असे म्हटले जाते. जेव्हा आपण समग्रतेकडून अंशिकतेकडे प्रक्रिया वापरतो तेव्हा माहितीचा अर्थ वाढवण्याची प्रक्रिया क्षमता ही माहितीचा कोणत्या संदर्भासह आहे यानुसार प्रभावित होते. आता या ठिकाणी 13 अक्षर न वापरता आपण बी हे अक्षर या ठिकाणी बघत असतो. 13 ही संख्या न वापरता बी हे अक्षर या ठिकाणी वापरतो. त्याच्याबरोबर विरुद्ध या ठिकाणी स्टार, रेषा आणि इथे जरी आपल्याला बी दिसत असलं तरी आपण 13 हे अंक आहे हे आपण गृहीत धरतो. याला अंशिकतेकडून समग्रकडे जाण्याची प्रक्रिया असं म्हटलं जातं. बघा, बाह्य जगातील उद्दीपकाची सर्वप्रथम माहिती ग्रहण करतो व तिचे मज्जावेग रूपांतर वेदन करतो व त्यानंतर शेवटी तिला अर्थ देण्याचा किंवा संवेदन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच या ठिकाणी आपण बी हे अक्षर न वापरता 13 ही संख्या आहे हे गृहीत धरतो. तर मानसशास्त्रामध्ये विविध संवेदनाची संघटन तत्व वापरलेले आहेत. हे समष्टीवाद गेस्टाल्ट सायकोलॉजी या संकल्पनेवर आधारित आहे. प्रामुख्याने यामध्ये मॅक्स वर्धायमर, वुल्फगँग कोहलर, कर्ट कोफका आणि कर्ट लेविन या 4 जर्मन मानसशास्त्रज्ञांनी गेस्टाल्ट सायकोलॉजी समष्टीवाद ही संकल्पना मांडलेली होती. बघा, जाणीवेच्या संघटित करून त्याकडे अर्थपूर्ण संपूर्ण स्वरूपात पाहण्याची मेंदूत क्षमता असते. मेंदूच्या या क्षमतेचा अभ्यास सर्वप्रथम जर्मन मानसशास्त्रज्ञांनी मॅक्स वर्धायमर यांनी 1923 मध्ये केला आहे. यालाच
संवेदन संघटन तत्वे असे म्हटले जातात. आता ही कुठली कुठली तत्वे आहेत आपण ते बघूया. मॅक्स वर्धायमर यांनी मांडलेली. प्रामुख्याने 6 भागामध्ये याचं वर्गीकरण करता येईल. सममितीयतेचं तत्व, लॉ ऑफ प्रॉक्सिमिटी, समानतेचे तत्व, लॉ ऑफ सिमिलॅरिटी, सातत्याचे तत्व, लॉ ऑफ गुड कंटिन्युएशन, समावेशन तत्व, लॉ ऑफ क्लोजर, आवर्णाचे तत्व, लॉ ऑफ प्रॅग्नॅन्स ऑफ और गुड फॉर्म, आकृती व आधारभूमी, लॉ ऑफ फिगर अँड ग्राउंड. आता आपण एक एक सविस्तर बघूया. समीपतेचं तत्व. त्याआधी या चित्रामध्ये काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच जणांना या चित्रामध्ये एक वृद्ध महिला आहे असा भास होतो. हे बरोबर आहे, पण जर आपण चित्राच्या डाव्या बाजूला बघितलं तर एक तरुणी आहे हे सुद्धा आपल्याला दिसू शकतं. डाव्या बाजूला जर बघितलं तर तुम्हाला तरुणी दिसेल आणि पूर्ण चित्राकडे बघितलं तर एक वृद्ध महिला आहे हे आपल्याला दिसू शकतं. बघा, समीपतेचं तत्व. संवेदनाच्या या तत्वानुसार जे उद्दीपक एकमेकांच्या समीप म्हणजे जवळ असतात त्यांचे एकत्रितपणे संवेदन होते. जे उद्दीपक एकमेकांपासून दूर असतात त्यांचे एकत्रित संवेदन होत नाही. आता या चित्रात जर आपण बघितलं तर काही वर्तुळ दाखवलेले आहेत, डॉट्स आहेत. या आकृतीत आपणास ठिपक्यांच्या जोड्यांच्या ओळी असे प्रत्येक ओळीचे संवेदन होते. आता या ठिकाणी आडव्या आणि उभ्या अशा 2 प्रकारामध्ये काही ओळी तयार झालेल्या दिसू शकतात. या ठिकाणी 4 डॉट्स एकत्र आलेले आहेत. त्यातून 4 उभ्या रेषा आणि 4 आडव्या रेषा अशा प्रकारामध्ये त्याचा आपल्याला 8 टिपक्यांची ओळ असे संवेदन न होता टिपक्यांच्या 4 जोड्यांची ओळ असे संवेदन होते. बघा, जसं ओळ आहे या ठिकाणी आपण स्माइली हे जर चित्र बघितलं तरी 4 उभ्या रेषा आणि 4 आडव्या रेषा असा जेव्हा उद्दीपक समीप येतात म्हणजे एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा आपल्याला एक विशिष्ट रचना झालेली दिसून येते. आता या ठिकाणी एक मोठा चौकट तयार झालेला आहे आणि त्यातून 9 चौकटीचा समावेशातून एक मोठा चौकट तयार झालेला दिसून येतो. तर या ठिकाणी मानवचे चित्र दाखवलेले आहेत, पण यातून मानवांचं चित्र असं न म्हणता आपण एक झाडाचं चित्र आहे असं आपल्याला अर्थबोध होतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 4 बोधात्मक प्रक्रिया यामध्ये स्मरण, विस्मरण, अध्ययन, अवधान, वेदन अशा विविध मानसिक प्रक्रिया किंवा बोधात्मक प्रक्रियांची प्राथमिक स्वरूपातली माहिती बघितलेली आहे. याचा उरलेला भाग आपण पुढील भागामध्ये बघूया.